हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी काही मीशोवरून ऑर्डर केलेलं आहे, तेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आत्ता जस्ट मी आले, पण एवढा आज दमलगत झालेले जिमवरून आल्यामुळे. आणि त्यानंतर ना आनंदीची पण उलटी झाली आणि थोडंसं मी कमी वाटायला लागले असं मला वाटते. मग काय माहिती, पण वजनमध्ये माझं थोडंही मायने झालं नाही. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर मी 2-3 पार्सल घेतले होते मीशोवरून, कारण गेल्या वेळेस मी फ्लिपकार्ट वगैरे दुसऱ्या ॲपवरून शॉप्सी वगैरे मग बरंचसं सारखं माझं चाललं असतं ऑनलाईन शॉपिंगचं. पण मला सगळ्यात म्हणजे छान ॲप म्हणजे मीशो वाटतं, कारण त्या मीशोवरचे कपडे म्हणा, आणखी कोणतं सामान म्हणा, बऱ्यापैकी म्हणजे 90% तरी चांगलंच रिसीव होतं. कारण मी फ्लिपकार्टचं मागवलं होतं गेल्या वेळेस, मी हे केलं होतं तर व्हिडिओ काढला होता एक आपला, तर त्यामध्ये मी कपडे हे केलं होतं, ऑर्डर केले होते. तर त्या फ्लिपकार्टचे मीशोचे 2-3 हे केले होते, तर मला मीशोचे चांगले लागले. आणि फ्लिपकार्टचे क्वालिटी इतकी खराब आणि डल क्वालिटी होती ना गाईज, खरं सांगू का. आणि मीशोवरती ना 100-200 रुपयांनी स्वस्त असतं आणि क्वालिटी पण खरंच छान भेटते. त्यामुळे मी शक्यतो मीशोवरून घेते, ऑर्डर करते म्हणा. पण शेटला आवडत नाही मीशोवरून घेतलेलं. त्यांचं म्हणणं असतं की मीशोवरती एवढं काही खास येत नाही, मिंत्रा किंवा अजिओवरून ते स्वतः हे करतात. पण मीही नाही, मला ते अजिओ आणि मिंत्रावरचे ते प्राईस बघूनच वाटतं नको. ती तिथे 250ला असली तर इकडे 200-300 रुपयाला भेटून जाते मीशोवरती. असं आहे आपलं मीशो ॲप. आणि शक्यतो म्हणजे बरेच जण मीशोवरून हे करतात, डुप्लिकेट का असताना पण आपल्याला जोपर्यंत आपण जेवढ्या प्राईजमध्ये घेतले त्या प्राईजमध्ये खरंच क्वालिटी छान येते ना, आपलं तेवढ्यात वापरून पण होतं. पण आज मला एवढं दमल्यासारखं झालं आहे, व्हिडिओ काढण्याची पण कॅपॅसिटी नाही. म्हटलं चला असं हे करू नये. आणि थोडासा खोकला आल्यागत झाला, कारण जे मरून आल्यामुळं थोडी धावपळ होती आणि फ्रूट पण एवढ्यात संपले. रविवारी काही केले नाही मी, त्यांना मी शेटला म्हणत होते चला चला चला, तर शेटला काही वेळ नव्हता, त्यामुळे काही झालं नाही. आणि इथून पण काही आणलं नाहीत मी वरतून, त्यामुळे काही. आता आपण खोलून बघूया. त्यामुळे मी कात्री घेतलेली आहे. कारण नसं चांगलं तर मागवून करायला होतं, पण बऱ्यापैकी असं काही त्याची गरज पडत नाही. आता साईज प्रॉब्लेम किंवा साईजचा इश्यू वगैरे आल्यानंतर ना गेल्या वेळेस मी टी शर्ट मागवला होता डबल एक्सेलचा. हा एक्सेलचा शर्ट आहे माझा टी शर्ट, तो मला बसतो आणि तो डबल एक्सेलचा घेतला होता तरी तो बसत नव्हता, त्यामुळे मला रिटर्न करावं लागलं. असं झालं. तर हा एक टॉप मी घेतलेला आहे आपला. ट्राय करून बघेन मला. तर हा शॉर्ट कुर्ती आहे. तर कलर खूप छान शेटला विचारलं होतं कोणता कलर घेऊन म्हणून, तर शेटने हा कलर सांगितला होता म्हणून मी हा कलर घेतला. थोडी खाली याला म्हणजे वेगळं काय नाही असं, एक सेम पॅटर्न असतं हा पूर्ण टॉपचा, पण बसण्याचा इश्यू नसतो म्हणजे झालं. नंतर मग ते रिटर्न करा हे करा, त्याच्यातच प्रॉब्लेम येतो, दुसरं काय नाही. क्वालिटी त्याची कापडाची छान आलेली आहे, एवढं असं काही कापडा वगैरे पण नाही, भरून येण्यावर का आहे. तर हा एक होता. तर आपण याला आता साईडला ठेवून घेऊया आणि आता दुसरं ओपन करूया. दुसरा काय आहे, आणि त्यात मला अप्रोन घ्यायची झाली. मी दुसरंच फालतू काही मागवते आणि ते लागतं ना डेली यूजला, ते माझं काही घेणं घेणं. आणि मी इथं शेटला माझं फक्त नाही मला पाहिजे, आता ते एवढं सगळं मागवते आणि ते तुला मागवणं होण्याचं. आणि गेल्या वेळेस पण मी मीशोवरूनच हे मागवत होते,
ट्राउझर, तर त्याची पण क्वालिटी अशी राहिलेली होती. आणि आता हे पण कापड वगैरे एकदम भारी आहे. त्यावेळेस जरा साईज छोटी मागवली गेली, याची लई जरा मोठी झाली होती, त्यामुळे म्हटलं होतं की जरा छोटी मागवून बघूया. म्हणजे मला परफेक्ट होईल. आणि हे म्हणजे स्ट्रेचेबल आहे, काही तिचा इश्यू नाही. स्ट्रेचेबल असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही, पण बऱ्यापैकी येऊन जाईल मला. तर ही होती ब्लॅक कलरची आणि त्या कापूवरती होऊन जाईल म्हटलं, म्हणून मी ही घेतली. असं होईल. तर क्वालिटी खरंच खूप छान आहे, वाटतं नाही म्हणजे पुन्हा तर दिसल्यानंतर काही माहिती नाही, पण बऱ्यापैकी पण चांगलं आहे. असं आहे निश्चित, म्हणजे मला तर निश्चित आवडतं असं. परत म्हणून बघते बसतात इतकं काय, नाहीतर 10 दिवसाच्यात रिटर्न करावं लागतं. त्यानंतर मग मला रिटर्न करावं लागेल, असं काही करावं लागेल. आणि त्यात आनंदी खाली गेले म्हणून, नाही तर मग मी असं म्हणून तिने मला वेळ लावलं असतं. आणि माझा आज आवाज पण हळूहळू येतो कारण मी आज हळू बोलते, मला दमल्यासारखं झाले. तर हे मागवलं होतं मी आपलं डेकोरेशनचं, म्हणजे कारण थोडे बलून आणखी काय आले त्याच्यात बघूया आपण. तर हे हॅपी बर्थडेचं नाव आले, हे नेम म्हणजे आता हे मला हे करावं लागणार आहे, जॉईन करावं लागणार आहे ते नाव करायला. आणि त्यामध्ये बलून आलेले आहेत काही, माझ्याकडे बलून पंप आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही मला, पण ह्यातले फुटलेले नसावं म्हणजे झालं. आणि हा त्याचा सेलोटेप आलेला आहे, चिटकलेला सेलोटेपला चिटकलेले बलून तर लगेच हे होतात, फुटतात, असं नाही हो. तर हा एक आलेला आहे, हा एक सेलोटेप आहे आपला डबलचा बलूनचा. आणि कलरमध्ये हे 3 कलर आहेत बलूनमध्ये. पीसेस किती काय माहिती, म्हणजे पीस किती हे नाही सांगता येणार, मी म्हणजे बघितलं नाही तेवढं. आणि ही आपली सेलोटेप बलूनची 3 लाईनची असं बनवायची असं आलेलं आहे यामध्ये. हे पण छान वाटतं, ते एका दिवसाचं काम झालं म्हणजे भाग झालं. आणि तुम्हाला प्रश्न पडला असं मी कशामुळे मागवलेला आहे. आता तर शेतचा बड्डे असतो मार्चमध्ये, त्यामुळे अगोदरच मागवलं होतं मी. म्हटलं थोडंसं जरा यावेळेस ही डिफरंट ठेवूया. आणि आता ही नेट पण आलेलं आहे, थोडंसं नेट आहे, व्हाईट कलरचं नेट आहे. तो असं हे नेट आहे प्लेन. तर आता हे लावायचं कसं हा मला प्रश्न पडला. नाहीतर नेट पण छान आहे, परत पण यूज करता येईल कशाला पण, म्हणजे ब्लाऊज वगैरेला पण व्हाईट काय असेल तर त्याच्यावर पण छान हे करता येईल. एवढं छान मस्त आहे, पण लांबते म्हणजे साईडला कडनी लांबते, मध्ये नाही लांबते, असं स्ट्रेचेबल असलेलं ते. आणि होते तसं असा प्रॉब्लेम होईल. तर मोठं बऱ्यापैकी मोठं आलेलं आहे, हे पहा. तर क्वालिटी खरंच छान आहे. आणि आता आपण पाहूया लाईटिंग लावून. तर लाईट लावून बघूया आपल्या ह्याला स्विचला चालू आहे का नाही, तर आपल्याला ते कळणंच. आणि मग मी तुम्हाला दाखवते चालू आहे का नाही. मला आणखी स्वयंपाक करायचं आहे, मी बसलेले आहे हेच करत. अरे बापरे, ह्याचं छोटंच पिन आहे. आणि आता हे पिन कशी बसवायची हा प्रॉब्लेम झाला मला. काहीतरी करावं लागेल जुगाड. तर काहीच लाईट पण बऱ्यापैकी छान आलेलं आहे, पहा तुम्ही. आणि असं मोबाईलमध्ये वेगळीच दिसते आणि अशी वेगळीच आहे. आणि पण गरम झाली लगेच आली आता.
आणि लाईट ऑफ केल्यामुळं मग प्रकाश पडला आहे तिचा आणि छान वाटते. आता शेट खुश होते ना असं मला वाटतं.